आज आपण मुगाच्या डाळीचे भजी केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपले भजी खूप सुंदर झालेले आहेत। टम्म फुगलेले, बाहेरून कुरकुरीत, आतमधून मऊ लुसलुशीत असे आपले हे भजी झालेले आहेत। ह्या भजींना तुम्ही वडेही म्हणू शकता। अगदी सुंदर हे भजी होतात आणि कमीत कमी वेळात हे भजी तयार होतात। भज्यांबरोबर खायला सुंदर हिरवीगार चटणी बनवलेली आहे। चला मग तर आपण हे भजी कसे बनवायचे हे पाहूयात आणि ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही हे भजी नक्की करा, तुम्हाला नक्कीच आवडतील। चला मग तर भजी बनवायला घेऊयात। आता ह्या ठिकाणी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आपण 3 तासासाठी भिजत ठेवलेली होती। तर 3 तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे। मुगाची डाळ भिजवताना जेव्हा आपण डाळ भिजवतो तेव्हा ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून 3 तास ठेवायचे आहे। तर आपली ही मुगाची डाळ भिजलेली आहे। आता भजी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करूयात। तर 2 चमचे आपण धणे घेतलेले आहेत, 1 इंच आलं घेऊयात, अर्धा चमचा जिरे घेऊयात, चवीनुसार हिरव्या मिरच्या घेऊयात आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हा मसाला आहे हा आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे। आपल्याला ह्याची अगदी बारीक पूड नाही बनवायची, जाडसर तो वाटून घ्यायचा आहे। त्यामुळे भज्यांमध्ये खायला खूप सुंदर लागतो हा मसाला। तर आपला मसाला तयार आहे। भज्यांबरोबर खाण्यासाठी आपण झणझणीत अशी चटणी बनवूयात। तर त्याकरता आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, चवीनुसार हिरवी मिरची घेऊयात, आलं 1 इंच घातलेलं आहे, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घातलेल्या आहेत, फुटाण्याची डाळ 2 चमचे घातलेली आहे। फुटाण्याच्या डाळीऐवजी तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता किंवा सुकं खोबरंही वापरू शकता। थोडं पाणी घालूयात, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे। तुम्हाला गोड चटणी हवी असेल तर थोडी साखर घातली तरी चालेल। आणि आता आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे। चटणी जर पातळ हवी असेल तर त्यामध्ये पाणी जास्त घाला। तर आपली चटणी ही तयार आहे, सर्व तयारी झालेली आहे। आता आपण डाळ वाटायला घेऊयात। तर डाळ वाटायच्या अगोदर आपण 2 चमचे डाळ ही अख्खी अशीच बाजूला ठेवणार आहोत आणि बाकीची डाळ ही वाटणार आहोत। तर डाळीमध्ये पाणी घालायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी डाळीमध्ये पाणी आहे थोडंफार। डाळ आपण अशी रवाळ वाटून घेतलेली आहे आणि ही अख्खी डाळ आपण अशीच ठेवणार आहोत, कारण भज्यांमध्ये ती छान लागते, अगदी कुरकुरीत आणि मस्त लागते। राहिलेली डाळ पण वाटून घेऊयात। आता आपली सर्व डाळ ही वाटून तयार आहे। आता त्यामध्ये आपण 2 चमचे रवा घालणार आहोत। तर बारीक रवा आहे तो 2 चमचे घालायचा आहे। रवा नसेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल किंवा 2 चमचे पोहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि ते घालायचे। चवीपुरते मीठ घालूयात आणि आपण वाटलेला मसाला आहे हा घालायचा आहे। त्यामुळे भजी खूप सुंदर लागतात। खूप सारी आपण कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर तुम्ही जितकी जास्त घालताल तितके भजी हे छान लागणार आहे। आणि कांदा घालूयात। कांदा घातल्यामुळे आपले भजी कोरडे लागणार नाही। तुम्हाला आवडत नसेल तर कांदा नाही घातलात तरी चालेल। आता आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। जितकं छान हे मिश्रण फेटून घेऊ तितकं ते छान फुलतं आणि भजी पण असे टम्म मस्त फुलतात। आणखी थोडी कोथिंबीर घालूयात, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि मिसळून घेऊयात। भज्याची सर्व तयारी झालेली आहे, त्यामुळे एका साईडला तेल गरम केलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपण पीठ हे फेटून घेऊयात। आपण डाळ ही भिजत घातल्यामुळे त्यामध्ये सोडा घालायची गरज नाही आहे। आपल्याला हे पीठ थोडं सैलसरच भिजवून घ्यायचं आहे, घट्ट भिजवायचं नाही आहे, नाहीतर आपले जे भजी आहेत हे छान फुलणार नाही। तर तेलही गरम झालेलं आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपण हे भजी सोडूयात। भजी तुम्हाला हवे तसे छोटे मोठे तुम्ही बनवू शकता, पण छोटे भजी जर बनवले तर ते पटकन तळले जातात। आता गॅस आपण मध्यम आचेवर ठेवलेला आहे, कारण तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यामुळे मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि भजी तळून घ्यायची आहेत।
तुम्हाला जर भजी अगदी कुरकुरीत हवे असेल तर ते मंद आचेवर तळले तर ते कुरकुरीत होतात. भज्यांना मस्त गुलाबी कलर आलेला आहे. आता आपण भजी काढूयात. झारा 2 मिनिट असाच ठेवायचा आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल आहे हे कढईत पडेल. आता आपण भज्यांची दुसरी बॅच सोडूयात आणि तीही अशाच पद्धतीने मस्त तळून घेऊयात. आता दुसरी बॅच पण आपली तळून रेडी आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले भजी खूप सुंदर झालेले आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतमधून मऊसूत. खूप सुंदर आपले भजी झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता तोडल्यावर पण ते किती सुंदर दिसत आहे. खायला पण ते तितकेच सुंदर लागतात जितके ते छान दिसतात. तर आपले सर्व भजी हे तळून तयार आहे. किचनमध्ये खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. आता एक भजी आपण खाऊन पाहूयात कसा झालाय तो. तर आपल्या चटणी बरोबर तर तो अप्रतिम लागतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ लुसलुशीत आपले भजी हे तयार आहेत. भजी खूप सुंदर झालेले आहेत. तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही मूग डाळीचे भजी बनवा, खा आणि मला सांगा कसे वाटले ते. आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचे आहे. बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद.